आज आपण 5 मिनिटांमध्ये बनवता येतील असे उपवासाचे 3 पदार्थ बनवणार आहोत. यामध्ये सोडा, इनो काहीही न वापरता एकदम सोप्या पद्धतीने 3ही पदार्थ तयार होतात. पोटभरीचे आहेत आणि पौष्टिकही आहेत. आपण वेळ न घालवता सुरुवात करूयात. सगळ्यात आधी आपण घावण बनवायला घेऊयात. तर त्यासाठी वरईचं पीठ घ्यायचं आपल्याला. पीठ चांगलं बारीक असावं. आता यामध्ये घालूयात आपण पाणी आणि पीठ भिजवून घेऊयात. या पद्धतीने थोडं-थोडं पाणी घालायचं यामध्ये आणि व्यवस्थित भिजवायचं. यामध्ये पिठाच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत आपल्याला. या पद्धतीचं पीठ बघू शकता. इथे मी भिजवून घेतलेलं पीठ पातळ करायचं, अजिबात घट्ट ठेवायचं नाही. यामध्ये घालायची बारीक चिरलेली हिरवी मिरची, जिरे घालायचे आणि मीठ घालायचं. एवढंच साहित्य आपल्याला यामध्ये घालायचं, बाकी काहीच लागत नाही. आता पीठ बघू शकता. या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला पिठाची हवी आहे. आणखी थोडंसं पाणी घालते मी यामध्ये. पीठ जर घट्ट झालं तर मग आपली घावणं व्यवस्थित होणार नाहीत. त्यामुळे घावण व्यवस्थित होण्यासाठी पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला अशीच ठेवायची आहे. आता एक तवा गरम करायला ठेवलेला आहे. हे तुम्ही भिडाच्या तव्यावरही बनवू शकता किंवा नॉनस्टिकवरही बनवू शकता. या पद्धतीने आपल्याला घावण तयार करून घ्यायचे. यावरती आवडीनुसार तेल किंवा तूप सोडायचं आणि याला छान असं भाजून घ्यायचं. तर बघू शकता आपलं मस्त जाळीदार घावण तयार झालेलं आहे. याला पलटून टाकण्याची गरज नाही. तर खूप छान होतात या पद्धतीने जाळीदार मस्त आपले घावण तयार होतात. हे तुम्ही नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता. खूप मस्त लागतात. आता यानंतर आपण उपवासाचा शिरा बनवतोय. त्यासाठी इथे एका कढईमध्ये मी तूप घेतलेलं आहे. सुरुवातीला 2 टेबलस्पून एवढं तूप घेतलं आहे आणि आता यामध्ये मी 1 कप एवढं शेंगाड्याचं पीठ घालते. आता गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियम ठेवायची आणि पीठ चांगलं खमंग भाजून घ्यायचं आहे. आणि तुपाचं जे प्रमाण आहे यामध्ये गरजेनुसार तूप घालायचं आपल्याला. आणखी तूप घालते मी यामध्ये. यासाठी आपल्याला तूप थोडंसं जास्त लागतं. फक्त आपलं जे पीठ आहे व्यवस्थित भाजायला हवं. तर बघू शकता आपलं पीठ खूप छान भाजलं गेलेलं. मी यामध्ये आणखी थोडंसं तूप घातलं आहे आणि रंगही मस्त आलेला आहे. आता यामध्ये आवडीनुसार सुकामेवा घालायचा आपल्याला. मिक्स करून घेऊयात. मी फक्त बदामाचे काप घातलेले आहेत आणि यामध्ये आता पाणी घालायचं. आता जेवढं आपलं पीठ आहे, 1 कप जर पीठ असेल तर 2 कप एवढं पाणी लागतं आपल्याला यासाठी. पाणी घालून व्यवस्थित मिक्स करायचं. या पद्धतीने याला चांगलं पण मिक्स करून घेऊयात. आणि यामध्ये आता आपण साखर घालूयात. साखर किंवा गूळ काहीही घेऊ शकता तुम्ही. गूळही छान लागतो, साखरही चांगली लागते. इथे मी वेलची पूड घातलेली आहे आणि गोडाचं जे प्रमाण आहे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. इथे मी साधारण पाऊण कप एवढी साखर घातलेली आहे. गूळ घालणार असाल तर 1 कप घालू शकता. साखर घालून पुन्हा याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा आपण याला चांगलं शिजवून घेऊयात. आता इथे बघू शकता खूप मस्त अगदी मऊ लुसलुशीत आपला उपवासाचा शिरा खाण्यासाठी तयार झालेला आहे. खूप मस्त लागतो हा. तुम्ही उपवासालाच नाही तर इतर वेळीही मुलांना बनवून देऊ शकता. खूप पौष्टिक आहे. तर मस्त झालेलं आहे. आता यानंतर आपण अगदी झटपट 5 मिनिटामध्ये उपवासाचा राजगिरा चिला कसा बनवायचा ते पाहणार आहोत. त्यासाठी एका बाउलमध्ये मी राजगिरा पीठ घेतलेलं आहे. यामध्ये घालूयात आपण थोडे जिरं घालूयात, बारीक चिरलेली हिरवी मिरची घालूयात आणि मीठ घालूयात. उपवासाला जिरं खात असाल तर जिरं घाला किंवा स्किप केले तरीही चालतील. यामध्ये आपल्याला भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि कूट थोडंसं जाडसर वापरायचं. याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता किसलेलं बटाटं घालायचं आहे. तर बटाटं उकडलेलं न घालता कच्चंच बटाटे किसून घ्यायचं आणि ते घालायचं. मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. पाणी घालून आपल्याला अगदी सरसरी त्याचं पीठ तयार करून घ्यायचे. तर इथे बघू शकता या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून मी पीठ चांगलं भिजवून घेतलेलं आहे. तर पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता. या पद्धतीचं सरसरीत पीठच आपल्याला लागणार आहे.
आता पॅनवरती आपण या पद्धतीने थोडंसं पीठ घालायचं आणि याचा चिला बनवून घ्यायचा. खूप जास्त जाडही नको आहे. यावरती तेल किंवा तूप घालायचं आवडीनुसार, झाकण ठेवायचे आणि याला चांगलं भाजून घ्यायचं. आता आपण याला पलटून घेऊयात आणि दुसऱ्याही बाजूने चांगलं भाजून घेऊयात. तर इथे बघू शकता खूप मस्त आपला राजगिरा चिलाही तयार झालेला आहे. तर हे तीनही पदार्थ अगदी सोपे आहेत, पटकन होणारे आहेत आणि तेवढेच पौष्टिकही आहेत. करून पहा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंटसुद्धा नक्की कळवा.